नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, इंद्राताई मुक्ताला म्हणतात, मुक्ता, तू माझं मन दुखावलंयस आणि यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. आता मुक्ता इंद्राताईशी काही बोलण्याचा प्रयत्न करणार, परंतु इंद्राताई रागानेच तिथून निघून जातात. आता स्वातीही इंद्राताईंना समजावण्यासाठी जाते, तर दुसरीकडे इंद्राताईंच्या बोलण्यामुळे मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. आता सागर मुक्ताकडे पाहतो, परंतु मुक्ता ही काही न बोलता तिथून निघून जाते. आता या सगळ्याचंच सागरला खूप वाईट वाटतं. तर आता या सगळ्याचा फायदा सावनीने घ्यायचा ठरवलेला असतो. आता सावनी मनाशीच म्हणते, मुक्ता, खरे रिपोर्ट मिळू नयेत यासाठी मी खूप प्रयत्न केलेत, परंतु शेवटी तू ते रिपोर्ट शोधून काढलेस, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कारण शेवटी तुझ्या या रिपोर्ट मिळवण्यामुळे घरात तर वादळच निर्माण झालं आहे आणि या घरातील आता कोणीही लक्कीचं आरतीसोबत लग्न लावून देणार नाहीत. आणि हेच तर मला हवं आहे. आता यासाठी मलाच सुरुवात करावी लागेल. चला तर मग सुरुवात करूया या हलक्या कानाच्या CEO पासून, असं म्हणत आता सावनीही सागरपासूनच सुरुवात करायची ठरवते. आता सागर रूममध्ये निघून जाणार, परंतु त्याचवेळी सावनी ही सागरचे कान भरायला सुरुवात करते. आता सावनी ही सागरला म्हणू लागते, सर्व मस्त अगदी जेवायला बसणार होतो, परंतु आता तर कोणीच नाही. खरं तर आयुष्यात पहिल्यांदा तुझ्या आईचं म्हणणं मला पटत आहे. लक्की आणि आरतीचं लग्न लावून देणं हा तुझा चुकीचा निर्णय आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, यामध्ये लक्कीचं आयुष्य उद्ध्वस्त तर होणार आणि तिचंही आयुष्य उद्ध्वस्त होणार. कारण लक्कीच्या मनाविरुद्ध जाऊन जर त्याचं लग्न लावून दिलं तर कोणीही सुखी होणार नाही. ना लक्की सुखी होणार, ना ती आरती. शेवटी तुझ्या आयुष्यामध्ये जसं घडलं तसंच लक्कीच्याही आयुष्यात घडणार आहे आणि लक्कीचंही आयुष्य उद्ध्वस्त होणार. एखाद्या मुलीवर आपलं प्रेम नसताना आपण तिच्यासोबत लग्न करून संसार करू शकतो का? आणि लक्कीचं तर त्या आरतीवर प्रेमही नाही आहे. मग त्या दोघांचं लग्न लावणं योग्य आहे का? सागर, अरे तूच विचार कर. कारण तुझ्या आयुष्यात ते घडून गेलं आहे. आपल्या बायकोचं आपल्यावर प्रेम नाही हे समजल्यानंतर काय वाटतं हे तर तुला चांगलंच माहीत असेल. आता सावनीचं हे बोलणं ऐकून सागर रागाने सावनीकडे पाहतो, परंतु सावनीला काहीही प्रत्युत्तर न करता सागर रागानेच तिथून निघून जातो. आता सागरच्या मनात असणारा राग सावनीने ओळखलेला असतो. आता सागर तिथून निघून जातात. सावनी म्हणू लागते, एका दगडात दोन पक्षी मारले सावनी. मुक्ता, अगं आता तू कितीही प्रयत्न कर, कितीही काही कर, परंतु शेवटी आता तुझा वाईट काळ चालू झाला आहे आणि आता तू कितीही काही केलंस तरीसुद्धा मी तुला यातून बाहेर पडू देणार नाही. नाही जर तुला तुझी जागा दाखवली तर नावाची सावनी नाही. आता सावनीने घरातील प्रत्येकाच्या मनात मुक्ताविषयी गैरसमज निर्माण करायला सुरुवात केलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, घडलेल्या सगळ्या प्रकारामुळे मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. मुक्ताही विचार करत असते. आता त्याचवेळी सागरही रूममध्ये येतो. आता सागरही मुक्ताकडे पाहतो. मुक्ताला त्रास होत आहे हे पाहतच सागरलाही खूप वाईट वाटतं आणि म्हणूनच सागर हा मुक्ताशी बोलण्यासाठी येतो, परंतु त्या अगोदरच मुक्ता ही लाईट बंद करते आणि झोपी जाते. आता सागरही मुक्ताशी काही न बोलता झोपी जातो. सागरला वाटत असतं की मुक्ताशी बोलावं, परंतु मुक्ताही सागरशी काहीही बोलत नाही. आता सागर मनातच म्हणतो, मुक्ता, मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर रागवला आहात, हे सगळं काही साहजिकच आहे, परंतु मुक्ता, तुम्ही मला समजून घ्याल याची मला पूर्ण खात्री आहे. तर मुक्ता ही मनाशीच म्हणते, सागर, तुम्ही मला समजून घेऊ शकता आणि म्हणूनच तर मला तुमच्याजवळून अपेक्षा आहेत. तर दुसरीकडे सागर मनातच म्हणतो, मुक्ता, मला माफ करा, तुमच्या काही अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत किंवा झाल्याही नसतील, परंतु मी तरी काय करू? यावेळी प्रश्न माझ्या भावाच्या आयुष्याचा आहे आणि म्हणूनच मला विचार करावा लागत आहे. तर दुसरीकडे मुक्ताही मनाशीच म्हणते, सागर, प्रश्न एका मुलीच्या आयुष्याचा नाही तर तिच्या बाळाच्या आयुष्याचा आहे. आज तिच्या सन्मानावर तिच्यावर चिखलफेक केली जात आहे आणि ही चिखलफेक करणारे कोण आहेत? आपल्याच घरचे आहेत. दुसरी बाहेरची व्यक्ती नाही तर आपल्याच घरचा व्यक्ती आहे आणि आपल्या घरचे सर्वजण आहेत. त्यांना कोणालाच नाही का वाटत? खरं तर यामध्ये त्या मुलीवर अन्याय होत आहे. सागर, खरंच आपण चुकत आहोत. मला हे नाही पटत सागर. तर दुसरीकडे सागर मनाशीच म्हणतो, मुक्ता, मला माहीत आहे की त्या मुलीवर अन्याय होत आहे, परंतु त्यासाठी मी माझ्या भावाचं लग्न त्या मुलीसोबत नाही लावून देऊ शकत. त्याच्या मनाविरुद्ध जाऊन मी काहीही करू शकत नाही. परंतु मुक्ता, मी तुम्हाला इतकंच सांगेन, मी त्या मुलीवर अन्याय होऊ देणार नाही. तर दुसरीकडे मुक्ता ही मनाशीच म्हणते, सागर, मला माहीत आहे तुम्ही त्या मुलीवर अन्याय होऊ देणार नाही किंवा कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. खरं तर तुम्ही काही चुकीचं करणार नाही असा माझा पूर्ण विश्वास आहे.
परंतु सागर, हेच मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. खरं तर तुम्ही माझ्याशी बोलावं असंच मला वाटत आहे. सागर, प्लीज बोला ना. परंतु सागर काही बोलत नसल्यामुळे मुक्ताला वाटत असतं की आपण बोलावं का. तर मुक्ता विचार करत म्हणते, काय करू, मी तरी यांच्याशी बोलू का. तर दुसरीकडे सागर मनातच म्हणतो, मुक्ता, मलाही तुमच्याशी बोलायचं आहे, मन मोकळं करायचं आहे. परंतु तुम्ही तर माझ्याशी बोलायला तयारही नाही आहात. परंतु मुक्ता, मी जर तुमच्याशी बोलायला आलो तर तुम्ही माझ्याशी बोलाल का. असा विचार करत आता सागर मुक्ताशी बोलण्याचा प्रयत्न करतो. आता मुक्ता ही सागरच्या बोलण्याची वाटच पाहत असते. तर सागर मुक्ताला आवाज देत म्हणतो, मुक्ता, प्लीज माझ्याशी बोला ना. मुक्ता, मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर रागवला आहात, परंतु प्लीज मला समजून घ्या. मलाही तुमच्याशी बोलायचं आहे. मी तुम्हाला सॉरी म्हणालो ना मुक्ता, प्लीज माझ्याशी बोला. तर मुक्ता ही सागरला म्हणते, सागर, सॉरी बोलल्याने सगळं काही मिटतं का. सागर म्हणतो, नाही, मला माहीत आहे, परंतु माझी चूक झाली, ती मला कळाली आहे, प्लीज माझ्याशी बोला. मुक्ता म्हणते, सागर, तुम्ही माझे पार्टनर आहात ना, मग प्रत्येक वेळी तुम्ही मला साथ देणं हे तुमचं कर्तव्य आहे. परंतु सागर, तुमचं हे नेहमीचंच झालं आहे. प्रत्येक वेळी रागराग करायचा आणि त्यानंतर येऊन सॉरी बोलायचं. परंतु नाही सागर, तुमचा माझ्यावर विश्वासच नाही. सागर, तुमच्या या रागाचं काय करायचं सांगा ना. राहू देत, राग बाजूला ठेवू. परंतु मला सागर एक सांगा, आपण दोघांनी एकमेकांना वचन दिलं होतं ना की कायम एकमेकांवर विश्वास ठेवणार आहोत. मग काय झालं त्या विश्वासाचं सागर, बोला ना, काय झालं त्या विश्वासाचं. सागर म्हणतो, नाही मुक्ता, असं काहीच नाही आहे. माझा तुमच्यावर विश्वास नाही असं नाही, परंतु आता प्रश्न माझ्या भावाच्या आयुष्याचा आहे. आता सागरचं हे बोलणं ऐकून मुक्ताला खूप राग येतो. सागर मुक्ताशी बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याचवेळी मुक्ता ही सागरवर खूप चिडते आणि सागरला म्हणते, प्रत्येक वेळी काय चाललंय हो तुमचं. माझी माणसं, माझा भाऊ, माझी आई, म्हणजे ती माझी कोणीच नाही आहेत का. माझी कोणीच नाही आहेत का. मला त्यांची काळजी वाटणार नाही आहे का. सागर, या घरातील प्रत्येक व्यक्ती आपली आहे, म्हणून आपल्या व्यक्तींच्या अशा नको त्या चुका आपण पोटात घालायच्या आहेत का सागर. सागर, तुम्हाला कळतंय का तुम्ही केवढी मोठी चूक करत आहात. आता मुक्ता ही सागरसोबत वाद घालत असते. तर सागर म्हणतो, मुक्ता, अहो तुम्ही माझ्याशी का भांडताय. मी तर तुमच्याशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करत आहे ना, मग तुम्ही माझ्याशी वाद का घालत आहात. आणि मुक्ता, मला मान्य आहे लक्की चुकला आहे, चूक त्याची आहे, परंतु मला एक सांगा, आपण दोघं का भांडत आहोत. या सगळ्यामध्ये तुमचा माझ्याकडे दुर्लक्ष झालं आहे आणि आपले वाद निर्माण होत आहेत, हे तुम्हाला कळतंय का. आणि तुम्ही माझ्याशी वाद घालत आहात, भांडत आहात. तर मुक्ता म्हणते, मी तुमच्याशी भांडत आहे. सागर, तुम्ही काय बोलताय. अहो मी तुमच्याशी भांडत नाही आहे, तर मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु नाही, तुमचं तर हे नेहमीचंच असतं ना, चूक जरी तुमची असली तरी माझ्याशीच वाद घालायचा आणि माझी चूक असली तरी माझ्याशीच वाद घालायचा. परंतु सागर, यावेळी माझी चूक नाही. तर सागर मुक्ताला म्हणतो की हो, तुमची चूक आहे, कारण त्या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करत आहात. तर मुक्ता ही सागरला म्हणते, सागर, असं काही नाही. आता मुक्ता ही सागरशी वाद घालत असते, तर सागर मात्र मुक्तासमोर हात जोडतो आणि मुक्ताची माफी मागत म्हणतो, चुकलं माझं. खरं तर माझीच चूक झाली की मी तुमच्यासोबत बोलायला आलो. खरं तर मी तुमच्याशी बोलायलाच नको होतं. तर मुक्ता ही सागरला म्हणते, हो का, मग का आलात बोलायला. मी शांतपणे झोपले होते ना, मग उठवण्याची काही गरज होती का. असं म्हणत आता ती सागरशी खूप वाद घालू लागते. आता मात्र सागरला काहीच बोलता येत नाही. सागर म्हणतो, सॉरी, माझी चूक झाली, आणि सागर झोपी जातो आणि रागारागाने मुक्ताही झोपी जाते. दोघांनाही एकमेकांचा खूप राग आलेला असतो. आता दोघांनी एकमेकांशी अबोला धरलेला असतो. सकाळी मुक्ता ही आई एकविराचं दर्शन घेत म्हणते, हे आई एकविरा, हे काय घडत आहे. घरामध्ये आज जो काही कलह निर्माण झाला आहे, त्या सगळ्यातून मार्ग दाखव. सगळ्यातून तूच बाहेर काढू शकतेस. आत्ता माझ्या घरावर खूप मोठं संकटांचं सावट आलं आहे. या संकटातून बाहेर काढण्याची आणि संकटातून बाहेर पडण्याची ताकद आम्हाला दे. या घरावर आलेले प्रत्येक संकट तू मागे फिरव आणि या घराला पुन्हा एकदा गुण्यागोविंदाने एकत्र येण्याची बुद्धी दे. आत्तापर्यंत माझं घर अगदी गुण्यागोविंदाने नांदत होतं. प्रत्येकाच्या मनात एकमेकांविषयी प्रेम होतं, परंतु आता कोणालाही एकमेकांविषयी प्रेम वाटत नाही. ते प्रेम पुन्हा एकदा वाटू दे. सर्वजण एकत्र येऊन देत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असू दे, एवढंच मला वाटत आहे. आई एकविरे, आज जे काही घडत आहे त्याच्याशी लढण्याचं बळ मला दे. मला या सगळ्यातून मार्ग दाखव. तूच या सगळ्यातून आम्हा सगळ्यांना मार्ग दाखवू शकतेस. आता हे घर पुन्हा एकदा पूर्वीसारखं गुण्यागोविंदाने नांदावं, सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद यावा, यासाठी मी उपवास करणार आहे. जोपर्यंत घरातील सगळं वातावरण ठीक होत नाही, तोपर्यंत मी एक अन्नाचा कणही घेणार नाही. आता यातून तूच मलाच बाहेर काढायचं आहे. आई एकविरा, ज्या दिवशी माझं घर पुन्हा एकदा गुणगोविंदाने नांदेल, ज्यावेळी या घरावरील दुःखाचा सावट दूर होईल, त्याच दिवशी
मी तुझी अगदी खना नारळाने येऊन ओटी भरणार आहे. आई एकविरा, या सगळ्यातून तूच मार्ग दाखव. त्या घरावरील आलेलं संकट दूर होण्यासाठी आणि घरातील सर्वांना बळ मिळण्यासाठी आणि या घरातील आनंद पुन्हा यावा यासाठी मुक्ताने उपवास धरलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो. आता मुक्ता ही रूममध्ये येते आणि सागरला त्याचा रुमाल आणि पॉकेट देत सागरची माफी मागत सागरला म्हणते, सागर सॉरी. आता सागरही मुक्ताची माफी मागत मुक्ताला म्हणतो, मी सुद्धा तुम्हाला अगदी मनापासून सॉरी बोलत आहे. तर मुक्ताही सागरला म्हणते, सागर, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. सागर, तुम्ही काही चुकीचं करणार नाही हा माझा विश्वास आहे. तर सागर म्हणतो की हो मुक्ता, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे. तर आता सागर हा मुक्ताला म्हणतो, मुक्ता, मी आज आरतीला भेटण्यासाठी जात आहे. आता हे ऐकून मुक्ताला आनंद झालेला असतो. मुक्ता विचारते, खरंच? तर सागर म्हणतो की हो. तर आता मुक्ताही सागरला म्हणते, सागर, मला माहीत आहे तुम्ही कधीही चुकणार नाही. जो योग्य निर्णय आहे तोच निर्णय तुम्ही घेणार आहात आणि त्यासाठी खरंच थँक्यू. आता सागरला मुक्ताही म्हणते, सागर, तिथे जे काही घडेल ते मला फोन करून नक्कीच कळवत जा. सागर म्हणतो, हो चालेल. तर आता सागर ऑफिसला निघालेला असतो. तर मुक्ताही मनाशीच म्हणते, मला माहीत आहे की सागर कधीही काही चुकीचं करणार नाहीत आणि आज सागर आरतीशी बोलण्यासाठी जात आहेत. याचा अर्थ हाच होतो की सागर आरती आणि लकीच्या लग्नाविषयीच बोलण्यासाठी जात असतील. स्वामी, खरंच थँक्यू. मला याचीच अपेक्षा होती आणि सागरकडून तर मला खूप काही अपेक्षा आहेत आणि सागर माझ्या अपेक्षा पूर्ण करतील याची मला पूर्ण खात्री आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर हा ऑफिसला निघालेला असतो. खरं तर तो आरतीला भेटण्यासाठी निघालेला असतो. तर त्याचवेळी इंद्राताई सागरला थांबवतात. तर सागर म्हणतो की मला उशीर होत आहे. इंद्राताई म्हणतात, सागर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. थांब म्हणाले ना मी, तू बस अगोदर. आता मात्र आईचा शब्द सागर मागे पाडू शकत नसतो आणि म्हणूनच तो तिथे बसतो. तर इंद्राताई सागरला विचारतात, सागर, तू काय ठरवलेस? तर सागर म्हणतो, जे योग्य आहे तेच ठरवलं आहे. तर इंद्राताई सागरला म्हणतात, बायकोचं ऐकून तुझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस. अरे, त्या मुलीसोबत लकीला लग्नही करायचं नाहीये. खरं तर त्या मुलीबद्दल लकीला आदर नाही, प्रेम नाही. मग अशा मुलीसोबत तू तुझ्या भावाचं लग्न करून देणार आहेस का? अरे, ज्या मुलीबद्दल त्याला काहीच वाटत नाही अशा मुलीसोबत, आणि त्या मुलींना सुद्धा लकीबद्दल काही वाटत नसावं याची मला पूर्ण खात्री आहे. खरं तर ती सुद्धा मन मारूनच लकीसोबत लग्न करणार आहे. मग सागर, मला एक सांग, अशाने कोणी सुखी होणार आहेत का? त्या दोघांचा सुखाचा संसार होणार आहे का? म्हणूनच सागर, मला असं वाटत आहे, प्लीज तू तुझा निर्णय बदल आणि काही झालं तर लकी आणि आरतीचं लग्न होणार नाही. तर इंद्राताई सागरला म्हणतात, सागर, बोल ना, अरे तू काय ठरवलंयस? तर आता सागर हा इंद्राताईंना म्हणतो, परंतु यामध्ये लकीची चूक आहेच ना? इंद्राताई म्हणतात की हो, मला माहीत आहे की लकीची चूक आहे, परंतु सागर, शेवटी तुझा भाऊ आहे तो. मग तुझ्या भावाचा विचार तू करणार नाही आहेस का? तर आता सागर शांतच असतो. तर लकी हा सागरशी बोलण्यासाठी येतो. आता लकी सागरचे पाय धरून बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु सागर त्याला बाजूला करतो. आता लकी म्हणतो, दादूस, मला माहीत आहे की माझी चूक झाली आहे. मला मान्य आहे की माझी चूक, परंतु त्या चुकीची शिक्षा मला एवढी मोठी नको ना देऊस. तर आता सागर काही न बोलता तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो. तर इंद्राताई सागरच्या समोर हात जोडत म्हणतात, सागर, अरे प्लीज, मी जे काही सांगत आहे ते प्लीज ऐकून घे. त्या मुलीसोबत लकीचं लग्न लावून नको देऊस. अरे, काही झालं तरी ती मुलगी जर लग्न करून या घरात आली तर ती या घरची सून म्हणून येणार आहे आणि तुला चालणार आहे का? अरे, लकीची बायको म्हणजे या घरची सून, मग ती कशी असायला हवी? आणि ही मुलगी लकीची बायको म्हणून या घरात सून म्हणून येणार आहे का? आणि त्या लोकांना आवडणार आहे का? अरे, ती जर या घरात आली तर आता कोणीही तिच्याशी बोलणार नाहीत. खरं तर तिच्या हातचं पाणीही कोण घेणार नाही. मग चालेल का तुला? सागर, अरे विचार कर. आता सागर तिथून निघून जाणार, परंतु इंद्राताई सागरला म्हणतात, सागर, अरे बोल ना काहीतरी. बाळा, असा नको निर्णय घेऊस. अरे, जे भावासाठी योग्य आहे तेच तुला करावं लागणार आहे. आता सागरला काय करावं काहीच कळत नाही, परंतु या संधीचा फायदा सावनीने घेतलेला असतो. आता सावनी ही नाटक करत सर्वांना म्हणते, सॉरी, मी मध्ये बोलत आहे, परंतु मला राहवत नाही आणि म्हणूनच मला बोलावंसं वाटत आहे. मला माहीत आहे मी जर काही बोलले तर तुम्हाला ते आवडणार नाही, परंतु आज मला बोलावं लागणारच आहे, कारण घरात जे काही घडत आहे ते मलाही आवडत नाही. सागर, मी जे काही सांगत आहे ते प्लीज एकदा ऐकून घे. सागर, मला तरी वाटत आहे की मुक्ता फक्त स्वतःचा विचार करत आहे. अरे बघ ना, त्या आरतीला न्याय मिळवून द्यायला निघाली आहे ती, परंतु यामुळे आपल्या घरातील व्यक्तींवर, आपल्या घरच्यांवर अन्याय होत आहे हे
तर तिला कळतच नाही आहे का गरज आहे आणि हे सगळं काही करायची काहीच गरज नाही आहे. खरं तर माहीत आहे की लकी यामध्ये चुकला आहे, तरीसुद्धा त्याही मुलीची चूक आहेच ना. मग त्या मुलीला या घरात सून म्हणून घेऊन येणं योग्य आहे का? अरे लकीचाही विचार कर ना, लकीचं तर तिच्यावर प्रेमही नाही. मग अशा मुलीसोबत तू लकीचं लग्न लावून देणार आहेस का? आणि सागर, अरे एकदा तरी आपल्या भावाचा विचार कर. अरे जर तू आज मुक्ताच्या बोलण्यात आलास आणि मुक्ताचा विचार केलास तर या घरावर येणारं संकट आणि या घराला करावी लागणारी सफर मला पाहवणार नाही आणि म्हणूनच आज मी बोलत आहे. आणि एका गोष्टीची आठवण करून द्यावीशी वाटते. खरं तर ते चुकीचंच आहे, परंतु पर्याय नाही असं म्हणत आता सावनी नाटक करत म्हणते, या आरतीचं नाव या अगोदरसुद्धा एका प्रकरणात गोवलं गेलं होतं. खरं तर ते कार्तिक भाऊजींच्या वेळी. मग तीच मुलगी आता लकीच्या आयुष्यात का आली आहे आणि तीच मुलगी का फसली जात आहे आणि तीच मुलगी यामध्ये का अडकण्याचा प्रयत्न करत आहे? सागर, अशा मुलीला या घरची तू सून म्हणून घेऊन येणार आहेस का आणि लकीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहेस का? सागर, तुला कळतंय का तू काय करतोयस ते? अरे हे प्रकरण तू तसंही मिटवू शकतोस. आता लग्नच करणं हा एकमेव पर्याय नाही आहे, त्यासाठी दुसराही पर्याय असू शकतो. त्या आरतीला तू शांतही करू शकतोस, त्यासाठी तू काहीही करू शकतोस सागर. मग तोही पर्याय तू निवडू शकतोस ना. हा एकच पर्याय तुझ्यासमोर जर मुक्ताने ठेवला असेल तर तू इतरही पर्यायांचा विचार करावास असंच मला वाटत आहे. तर इंद्राताई म्हणतात, सागर, अरे पहिल्यांदा अगदी सावनी काहीतरी खरं बोलत आहे. तर लकी म्हणतो, दादूस प्लीज माझं ऐकून घे, मला त्या मुलीसोबत लग्न नाही करायचं आणि प्लीज त्या मुलीसोबत माझं लग्न लावून नको देऊस. दादूस तसं जर झालं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि दादूस तू जर त्या मुलीसोबत माझं लग्न लावून देणार असशील तर मी माझ्या आयुष्याचं काहीतरी वाईट करून घेणारच. आता हे ऐकल्यानंतर इंद्राताई आणि सागरला तर धक्काच बसतो. आता लकी हा रडण्याचं नाटक करत सागरच्या मांडीवर डोकं टेकत म्हणतो, दादूस प्लीज प्लीज एकदा तरी माझा विचार कर, त्या मुलीसोबत माझं लग्न लावून नको देऊस दादूस. मला नाही त्या मुलीसोबत लग्न करायचं आहे. माझी चूक झाली, मी मान्य करत आहे, परंतु मला खरंच माफ कर. यापुढे माझ्या हातून चूक होणार नाही. आता लकीचं ते बोलणं ऐकून सागरलाही खूप वाईट वाटतं. आपल्या भावाच्या जीवाचा प्रश्न आहे हे सागरच्या लक्षात येतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता ही क्लिनिकला आलेली असते, परंतु मुक्ताच्या मनातून विचार काही जात नसतो. आता त्याचवेळी मुक्ताला भेटायला आशू आलेला असतो. आता आशू मुक्ताकडे पाहतो तर मुक्ताची ती अवस्था आशूला पाहवत नसते. आता मुक्ताला होणारा त्रास आशूला दिसत असतो आणि म्हणूनच मुक्ताला थोडं हसवावं यासाठी आशू हा मुक्ताला हसवण्याचा प्रयत्न करतो. तर त्यानंतर मुक्ता ही आशूला म्हणते, आशू हे काय आहे? तर आशू म्हणतो, काही नाही, आपल्या दोघांसाठी मी नाश्ता घेऊन आलो आहे आणि तुझ्या आवडीची फिल्टर कॉफी. आशूने मुक्तासाठी सँडविच आणलेलं असतं आणि फिल्टर कॉफी आणलेली असते, परंतु मुक्ताचा उपवास असतो त्यामुळे मुक्ता तर काहीच बोलत नाही. तर आता आशू हा मुक्ताला विचारतो, मुक्ता काय झालंय, तू माझ्यावर नाराज आहेस का? तर मुक्ता नकार देते. तर आशू म्हणतो, मग काय झालंय मुक्ता, बोल ना. अगं तुझ्या मनातील जर भावना तू मला नाही सांगितल्यास तर मी आत्ता इमिजिएटली अमेरिकेला निघून जाणार आहे. तर मुक्ता म्हणते, नाही आशू, तू असं काही करणार नाहीस. परंतु मुक्ताच्या मनातून विचार काही जात नसतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर आरतीला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेला असतो. तर आता आरती ही सागरसाठी पाणी घेऊन येते. तर सागर मात्र आरतीची माफी मागत आरतीला म्हणतो, आरती मला माफ कर, खरंच आमची चूक झाली आणि त्यासाठीच मी तुझी माफी मागत आहे. तर आरती म्हणते, नाही सर, तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाही. तर आता सागर म्हणतो, नाही आरती, चूक तर आमचीच आहे, आम्ही तुझ्यावर खूप ओरडलो होतो. खरं तर खरा रिपोर्ट आमच्या ज्यावेळी हातात आला त्यावेळी मात्र आमच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण आमचा लकीवर पूर्ण विश्वास होता. परंतु जे काही घडून गेलं त्यासाठी आम्हाला खरंच अपराधीसारखं वाटत आहे, मला अपराध्यासारखं वाटत आहे आणि म्हणूनच मी तुझी अगदी मनापासून माफी मागत आहे. तर आरती म्हणते, सर, परंतु तुम्ही असं का बोलत आहात? तर आता सागर म्हणतो की हो, कारण आम्ही तुझ्यावर अविश्वास दाखवला. परंतु आरती, तू घाबरू नकोस, मी आणि मुक्ता तुझ्यासोबत कायमच आहोत. तर आता आरती म्हणते, सर, मला माहीत होतं की तुमची साथ मला असणारच आहे, कारण तुमचा जसा मॅमवर पूर्ण विश्वास आहे तसाच माझाही मॅमवर विश्वास आहे. माझा मॅमवर एवढा विश्वास आहे त्यापेक्षा जास्त विश्वास मॅमचा तुमच्यावर आहे आणि त्यांना माहीत होतं की तुम्ही त्यांची साथ देणार आहात आणि म्हणूनच खरंच थँक्यू की तुम्ही माझा विचार करत आहात. तर सागर आरतीला म्हणतो, आरती, मला मान्य आहे की यामध्ये लकीची खूप मोठी चूक आहे, परंतु त्याचबरोबर आरती यामध्ये तुझीही चूक आहे. आता सागरचं हे बोलणं ऐकून आरतीला तर धक्काच बसतो. आरती विचारते, सर? तर सागर आरतीला म्हणतो, हो आरती, अगं तू एवढा मोठा निर्णय घेत असताना किंवा एवढं मोठं पाऊल उचलत असताना तू एकदा तरी त्या मुलाबद्दल विचार केलास का? आणि मला सांग, तुम्ही असे कितीसे भेटला होता आणि 1 किंवा 2 भेटीमध्ये तू लकीला पूर्णपणे ओळखलं होतंस का? अगं ज्यावेळी आपण एवढं मोठं पाऊल उचलतो
त्यावेळी त्या व्यक्तीचा बॅकग्राऊंड, ती व्यक्ती काय करते, ती व्यक्ती कशी आहे, ती व्यक्ती खरंच आपल्याला साथ देणार आहे की नाही याचाही विचार करायला हवा होतास तू. तर आरती म्हणते सर. तर सागर म्हणतो की हो, मला माहीत आहे, मी माझ्या भावाबद्दलच बोलत आहे. परंतु आरती, यामध्ये तुझीही तेवढीच चूक आहे, कारण तू लकीच्या बोलण्यात आलीस आणि या सगळ्याला वाहवत गेलीस आरती. आता मात्र आरती शांतच होते, कारण आरतीचीही चूक असते हे आरतीच्या लक्षात येतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता खूप उदास असते आणि म्हणूनच आता आशू विचारतो, मुक्ता बोल ना, काय झालं आहे. तर आता मुक्ताही तिचं मन मोकळं करत आशूला म्हणते, आशू खरंच मला खूप वाईट वाटत आहे, परंतु आशू माझ्या घरची सगळी माणसं खरंच खूप चांगली आहेत, खरंच. परंतु तुझ्यासमोर जे काही चित्र उभं राहिलं आहे त्यामुळे खरंच मला खूप वाईट वाटत आहे आणि तुझ्यासमोर हे चित्र उभं राहील असं मला कधी वाटलंही नव्हतं. तर आता आशू हा मुक्ताला म्हणतो, मुक्ता तुझ्या घरच्यांची इमेज माझ्यासमोर खराब होत आहे म्हणून तू हे सगळं काही बोलत आहेस ना. तर मुक्ता म्हणते, नाही आशू, अरे माझ्या घरच्यांची इमेज तुला पटवून द्यावी लागत आहे, याबद्दल मला खरं तर वाईट वाटत आहे. आणि वाईट याही गोष्टीचं वाटत आहे की माझ्यामुळे माझ्या घरच्यांचं तुला खूप काही बोलणं ऐकून घ्यावं लागलं. आशू, यासाठी मी माझ्या नवऱ्याच्या वतीने आणि घरच्यांच्या वतीने अगदी मनापासून तुझी माफी मागत आहे. आता झालेल्या प्रकरणाबद्दल मुक्ता ही आशूची माफी मागते. तर आशू हा मुक्ताला म्हणतो, मुक्ता अगं तू माफी मागण्याची काहीच गरज नाही आहे. अगं तुझ्या घरच्यांचं बोलणं मी काही मनाला लावून घेतलं नाही. आणि मला एक सांग, जर मी मनाला लावून घेतलं असतं तर मी इथे आलो असतो का. तर मुक्ता म्हणते की नाही. तर त्यानंतर आशू म्हणतो, तू एक काम कर, तुझ्या ते हिटलर नवऱ्याला आत्ताच इथे बोलावून घे, म्हणजे आपण तिघांनी एकत्र नाश्ता करू शकतो. तर मुक्ता म्हणते, नाही नको, आज तर ते महत्त्वाच्या कामासाठी गेले आहेत. खरं तर ते आरतीच्या घरी गेले आहेत, कारण आरतीचा त्यांना विचार पटला आहे आणि आरतीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी माझी मदत करायची ठरवली आहे. आज खऱ्या अर्थाने सागरने मला साथ दिली आहे. आता मुक्ताला वाटत असतं की सागर आपल्या बाजूने आहे आणि म्हणूनच आशूच्या समोर मुक्ता ही सागरचं कौतुक करत असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता आरती मुक्ताला फोन करते आणि म्हणू लागते, तुमच्या मिस्टराने मला ब्लँक चेकची भीक दिली आहे. त्यांनी मला सांगितलं आहे की तुझ्या आणि तुझ्या बाळाची जबाबदारी आम्ही घेण्यासाठी तयार आहोत. तर आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला तर धक्काच बसतो. तर आरती ही मुक्ताला जाब विचारत म्हणते, तुम्ही घेणार आहात का माझी आणि माझ्या बाळाची जबाबदारी. असं म्हणत आता आरतीने फोन ठेवलेला असतो. तर दुसरीकडे मुक्ता ही सागरला म्हणते, सागर तुम्ही हे काय करून आला आहात. तर सागर म्हणतो, मुक्ता अगं फक्त लकीची चूक दाखवण्यापेक्षा मी एका मुलीचं आयुष्य सावरून आलो आहे, तिला न्याय दिला आहे, हे तरी समजून घ्या ना. तर मुक्ता म्हणते, एवढीच तर तुमच्यामध्ये धमक असेल ना, तर तुमच्या भावाचं वंश ज्या मुलीच्या पोटात वाढत आहे त्या मुलीला मान सन्मानाने या घरी घेऊन या. तर आता सागरा मुक्ताला म्हणतो, मुक्ता बस, तुम्हाला काय वाटत आहे याच्याशी माझं काही देणं घेणं नाही, कारण मीच आधी माझ्या घरच्यांचा विचार करणार आणि त्यानंतरच बाहेरच्या व्यक्तींचा. आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो आणि त्यामध्ये मुक्ताचा उपवासही असतो. आता मात्र मुक्ताही तिथेच कोसळते. आता मुक्ताला कोसळलेलं पाहून सागरला तर धक्काच बसतो, परंतु या सगळ्याचा सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. आता या सगळ्यातून सागर मुक्ताला कशाप्रकारे सावरेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.